चला तर मंडळी, आज आपण बेसनमध्ये टोमॅटो घालून खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा बनवून बघा। बेसन असल्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, यामुळे हा पौष्टिक सुद्धा आहे। हा खमंग खुसखुशीत पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। सारख्याच वाटीने 2 वाटी बेसन घ्यायचं। यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, तर एक मी बारीक चिरून घेतलाय टोमॅटो। हे बघा, असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, तो आता यामध्ये घालायचा आहे। टोमॅटो घेताना एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा। यानंतर यामध्येच आपल्याला एक कांदा चिरून घालायचा आहे, तर मी असा एक लहान कांदा उभा स्लाइसमध्ये पातळ चिरून घेतला आणि त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत, जसं आपण भजीसाठी घेतो ना त्या पद्धतीने। यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला एक हिरवी मिरची बारीक चिरलेली। 8 ते 10 पानं कढीपत्त्याची मी बारीक चिरून घातलेली आहे, यामुळे या पदार्थाला फ्लेवर खूप छान येतो। 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे, हातावर असा चोळून घालायचा। ओवा पचनाला खूप चांगला असतो, शिवाय कोणत्याही पदार्थाला चव सुद्धा खूप छान देतो। अपचनाचे त्रास होत नाही तर ओव्याचा वापर सुद्धा नक्की करा। यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे काळी मिरी पावडर। अर्धा चमचा आहे काळी मिरी पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा हळद घालायची। यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, मिरची सुद्धा घातली आहे, तिखट सुद्धा घातले, त्यामुळे तुम्ही जर हा पदार्थ मुलांना देणार असाल तर कमी प्रमाणात घाला। अर्धा चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मीठ घातलेला आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मसाले जे पण मी घेतलेले आहे, जेवढे मसाले घेतले लहान चमचा आहे, त्यामुळे हे जास्त काही तिखट होत नाही। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तर पाणी सुरुवातीला कमी घालायचं, लागेल तसं इथे पाण्याचा वापर करायचा आहे। आता हे सगळं साहित्य आहे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घातलंय, गरज लागेल तर इथे पाण्याचा वापर करायचा, कारण कांदा आणि टोमॅटोला सुद्धा पाणी सुटतं, यासाठी जास्त पाणी घालायचं नाही। हे बघा, या पद्धतीचं बॅटर पाहिजे आपल्याला, जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको, एकदम हे परफेक्ट बॅटर झालेलं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे बघा, पाहू शकता या पद्धतीचं बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको किंवा जास्त एकदम घट्ट सुद्धा नको। छान असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, अशाच पद्धतीचं पाहिजे। यानंतर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। मी नॉनस्टिक तव्यात बनवते, पण तुम्ही साध्या तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता। आपण मस्त बेसन ऑमलेट बनवतोय, याला बेसन ऑमलेट किंवा टोमॅटोचं ऑमलेट सुद्धा तुम्ही म्हणू शकता। चवीला खूप छान लागतं। तेल लावून घेतलंय, तव्यावर पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर 1 ते 1.5 पळी बॅटर या तव्यावर या पद्धतीने पसरवून घालायचंय। पातळ लेअर करायचं, म्हणजे लगेच हे बनून तयार होतं। शिस्त जास्त वेळ आपल्याला शिजवायला लागत नाही। घट्ट करू नका, नाहीतर ते चवीला सुद्धा चांगलं लागत नाही। झाकण ठेवायचं आहे, 2-3 मिनिटं चांगलं एका बाजूने शेकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने याला उलटून शेकून घ्यायचं आहे। मस्त असं कोरडं झालं आहे हे बघा। आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला मस्त रंग येईपर्यंत शेकून घ्यायचं आहे। असं थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे कच्चं राहणार नाही। आता परत यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटं परत शेकवून घेऊया। तर मी 2-3 मिनिटं परत चांगलं एका बाजूने सुद्धा शेकून घेतलंय। झाकण काढूया, पलटून घेऊया याला। पाहू शकता मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत। चवीला हे बेसन ऑमलेट खूप छान लागतं। टोमॅटो ऑमलेट म्हणू शकता, टोमॅटो ऑमलेट, कारण आपण यामध्ये टोमॅटो भरपूर घातलेले आहेत। हे बघा, असं प्रेस करायचं आहे आणि चांगलं असं शेकून घ्यायचं आहे। ज्या वेळेला घरात भाजीला काही नसतं ना, त्यावेळेला तुम्ही असं हे टोमॅटो ऑमलेट करून खाऊ शकता। चवीला खूप छान लागतं, तुम्हाला भाजीची गरज सुद्धा वाटणार नाही। किंवा जर नाश्त्यासाठी काही वेगळा पर्याय हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने असा हा नाश्त्यासाठी टोमॅटो ऑमलेट म्हणजेच बेसन ऑमलेट बनवू शकता आणि सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता। खूपच छान लागतं, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता। मस्त असं आपलं हे जाळीदार टोमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे। आता थोडंसं अजून भाजून घेऊया, कुठे कच्चं राहिलं असेल तर। झटपट बनणाऱ्या नाश्त्याच्या पौष्टिक रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत, एकदा नक्की ते सुद्धा पहा, तुम्हाला फार उपयोगी पडतील। काढून घेऊया जाळीवर। हे बघा, मस्त असा रंग आलेला आहे। आता सारख्याच पद्धतीने दुसरं सुद्धा आपण टोमॅटो ऑमलेट बनवून घेऊया। तर तव्यावर थोडंसं तेल घालायचं, एकदम थोडं घालायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे आणि यावर 1 ते 1.5 पळी बॅटर घालायचं आणि एकदम पातळ लेअरमध्ये आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, हे तव्यावर सुद्धा छान बनतं, असं नाही की चिटकतं, ते अजिबात चिटकत नाही। तर तुम्ही साध्या तव्यावर सुद्धा बनवू शकता।
पसरवून घेतला, एकदम पातळ लेअरमध्ये पसरवल्यामुळे पटकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही. झाकण ठेवूया आणि परत 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया. पलटून घ्यायचं आहे. आता एवढ्या बॅटरमध्ये आपले 3 ते 4 बेसन ऑमलेट हे बनवून तयार होतात. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तुम्हाला अशा झटपट बनणाऱ्या नाश्त्याच्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन. हे सुद्धा मस्त असं भाजलं गेलं आहे पहा. दोन्ही बाजूनी चांगलं असं थोडंसं प्रेस करून दाबून भाजून घ्यायचं आहे. मुलांना जर टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही हे टिफिनला सुद्धा असं हे बेसन ऑमलेट, टोमॅटो ऑमलेट बनवून देऊ शकता. टोमॅटोचा वापर थोडासा जास्त केला तर चवसुद्धा खूप चांगली लागते. जाळीवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला ओलसरपणा येत नाही आणि एक्स्ट्राची वाफसुद्धा निघून जाते. आता काढून घेऊया. मी इथे सर्व केलेलं आहे टोमॅटो सॉसबरोबर. तुम्ही पाहिजे तर हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता. पाहू शकता किती सुंदर अशा याला जाळ्या आलेल्या आहेत. मी 2 बनवले आहेत, पण आपण जे बॅटर बनवलं आहे ना तेवढ्या बॅटरमध्ये 4 असे बेसनचे ऑमलेट बनून तयार होतात, टोमॅटो ऑमलेट बनून तयार होतात. दिसायला मस्त दिसत आहेत, पौष्टिकसुद्धा आहे, चवीला खूप छान लागतात. आपण बेसनपासून बनवलं आहे त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या पद्धतीने असं हे बेसन ऑमलेट बनवून खाऊ शकता. पहा किती मस्त अशा जाळ्या आलेल्या आहेत. हिरव्या चटणीसोबत सुद्धा खायला खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. मित्रमंडळी, कुटुंबासोबत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.